2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका झाल्या असं अजित पवारांनी म्हटलंय। बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानीही उपस्थित होते। पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी गौप्यस्फोट केलाय। द न्यूज मिनिट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दादांनी हा गौप्यस्फोट केलाय। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 वेळा बैठक झाली होती, ते सर्वांना माहिती आहे। दिल्लीत उद्योगपती गौतम अदानींच्या घरी बैठक झाली होती। बैठकीला शरद पवार, अमित शहा, गौतम अदानी, फडणवीस, प्रफुल्ल पटेल हजर होते। शरद पवारांच्या माहितीनुसारच सगळं झालं होतं, पण सगळा दोष माझ्यावर टाकला गेला आणि मी तो स्वीकारलाय। मी दोष स्वीकारला आणि इतरांचं संरक्षण केलं। ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अदानीचा वापर केला। हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता, हे अजित पवार कबूल करतायत की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला, खेळला आणि तो यशस्वी झाला।